त्याची स्थापना 1652 साली झाली. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं 365 वर्ष होऊन गेली. हे चर्च गोव्याच्या अंडर होतं अगोदर आणि 1961 सालापर्यंत गोव्याच्या अंडर. आणि गोव्याचे सगळे धर्मगुरू येऊन इथे जे आपल्या ख्रिस्ती बांधवांना जे प्रार्थना द्या संस्कार द्या वगैरे सगळं काम ते करायचे. त्याच्यानंतर 1961च्या नंतर ते महाराष्ट्रात याच्यामध्ये आलं आणि पुण्याचे डायसिसचे अंडर आलं. पुणा डायसिस त्यावेळेला ते पुणा ते सफरगड डायसिस ऑफ बॉम्बे मुंबई आता होतं. त्याच्यानंतर एक 2005 सालामध्ये ही डायसिस सेपरेट झाली पुण्यापासून. त्याच्यामध्ये 3 जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर 3 जिल्हे. या 3 जिल्ह्याचे एक धर्मप्रांत आणि तो धर्मप्रांताचा प्रथम बिशप त्याला आपण म्हणतो बिशप हा त्यांचं नाव बिशप ऑल्विन बरेट. पहिलं त्यांना मान भेटला बिशप होणं. ते चालू झालं 2005 ते ऑलमोस्ट आतापर्यंत हे सिंधुदुर्ग धर्मप्रांत झालं. आणि हल्ली आता नवीन आमचे धर्मगुरू झालेले आपले महाधर्म आताच मला त्यांची माहिती दिली. त्यांचं अग्नेरो पिनेरो तारीख आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 16 एप्रिल 2026 असं ही थोडक्यात माहिती. हे चर्च पूर्वीपासून आम्हाला बांधायचं होतं, परंतु थोडं लिटिगेशन प्रॉब्लेम होते. सगळे सॉल्व्ह करून परमिशन घेऊन मंत्रालयामध्ये सगळं पूर्ण केलं आणि गेली 2 वर्ष परमिशन घेण्यासाठीच गेली. आणि आता हे माझं 5वं वर्ष, 3 वर्ष हे बांधण्यासाठी ऑलमोस्ट 5 वर्ष लागली इमारत बांधली आणि ते पूर्ण करून आता त्याचं फळ खाण्यात आपल्याला काय म्हणतो ती वेळ आलेली आहे. ते त्याचं इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन सोहळा एकदम ऐतिहासिक होणार आणि तो म्हणजे एकदम दबायच्या लोकांनी सांगितलं नसून सगळ्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका सगळे लोक आपले येणार आहेत आणि चांगल्या पद्धतीने तो होईल आणि एक मरणात राहणारा असा हा एक काळ राहणार. हे चर्च बांधण्यासाठी आपल्या लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले. सावंतवाडी म्हणा, मुंबई म्हणा, पुणे म्हणा, पण लोकल लोकांनी जास्त सहभाग हे निधी एकत्र करण्यासाठी पण त्यांनी जास्त सहकार्य केलं. काहीतरी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. तशा पद्धतीने स्ट्रॅटेजी केली की बाबा देवासाठी तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे, एक पगार द्यायचं असं ठरलं. प्रत्येकाने तसं केलं स्टेप बाय स्टेप सगळ्यात. आणि पूर्ण इतकी वास्तू उभी राहण्याचं इतकं सोपं कार्य नव्हतं. त्यावेळेला मी घेतलं त्यावेळी माझ्या हातामध्ये फक्त 32 लाख होते आणि हे आता 12 ते 15 करोडापर्यंत बजेट बसलेलं आहे. पूर्ण झालं. हे देवाची सगळी योजना होती, व्हायचं होतं, तो वेळ होता, त्यावेळी प्रमाणे ते झालं आणि आता त्याचं सोहळा होणार. First and foremost, we are very thankful to God for the gift of this cathedral. As the father has said, it's a fruit of immense and very hard work. For almost, as Father Billet has said, 5 years, and they have really toiled hard together with the people. So we are thankful to God for blessing us with the gift of this new cathedral. And we look forward that we can relate with all so that God blesses not only our community, but everyone. So through this church, we all be blessed. Yeah, thank you and God bless you. परवानगी घेण्यासाठी जे सिंहाचा वाटा म्हणतात तो आमचे यावेळीचे आमदार आणि आता पण आहेत दीपकभाई केसरकर यांचा सिंहाचा वाटा होता. खालीपासून ते वरतीपर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या या सहकार्याने आम्हाला परमिशन भेटलं, पूर्ण परमिशन. ते एक पॉईंट माझा राहिला.